ॲक्च्युली स्टॉल जो तो एक्झॅक्टली NCPAच्या त्या बाजूच्या गल्लीत होता, त्यामुळे तसा तिथे फार ट्रॅफिक किंवा हे नसतं आणि कंट्रोलेबल आहे ते. पण बाकी बरेच सीन्स म्हणजे अगदी त्या विटीच्या त्या मेन रोडचे चालताना हे करताना असे खूप सीन्स होते. आणि मला फक्त एक म्हणजे हे होतं की बिकॉज निशीबरोबर एवढ्या राऊंड्स झाल्यामुळे किंवा त्याची स्क्रिप्ट एक काय म्हणतो त्याला खूप इम्बाईब झाल्यामुळे ना त्या छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये सुद्धा त्याचं काय घडतं, कारण ती खरी 2 रात्रीची गोष्ट आहे. असं नाही की खूप त्याचा हे आहे. आणि प्लस असं आहे की तो बॉइलिंग पॉईंटवर आलाय, म्हणजे इवन सुरुवातीच्या सिक्वेन्समध्ये शूट करताना किंवा ह्याच्यामध्ये तो असं नाही आहे की तो वेडा आहे किंवा हे, तो ऑलरेडी त्या बॉइलिंग पॉईंटवर आला आहे आणि ती छोटी जी गोष्टमुळे तो हे होतो. सो हे कारण अदरवाईज कसं असतं की तुला एक ग्राफ असतो की त्या ग्राफमध्ये मग तुला तो एक ग्राफचा एक एक मदत मिळते. पण इथे ती सुरूच होते की तो बस्ट होतो ते एका छोट्या गोष्टीमुळे. ₹2 पण ₹2 महत्त्वाचे नाही आहेत. त्याच्यामध्ये जे एवढं तुंबलेलं आहे एवढ्या वर्षाचं, तो त्या बॉइलिंग पॉईंटला आलेला आहे. त्यामुळे तो पुढे नंतर ते जे सगळं चालणं किंवा हे करणं आहे ना, हे कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक न होता ते खूप म्हणजे आतलं हे करायला लागायचं की तो, कारण आम्हा दोघांनाही माहिती होतं की ती इकडे पण जाऊ शकते किंवा म्हणजे तो घायल नाही होता कामा किंवा तो खूप ड्रमॅटिक नाही, तो खूप आतला एक त्याचा हे आहे आणि तो वेडाही नाही आहे. त्याचा तोल सुटलाय, त्रागा आहे. हो. त्रागा आहे आणि तो परत कंटिन्युअस आहे. त्यामुळे रस्त्यावरचं काय, पुढे आम्ही त्या ह्याच्यामध्ये जातो त्या दारूच्या गुत्त्यावर इथे तिथे, तो सात्विक संताप त्याचा जो आहे ना तो सतत ठेवायचा होता. त्यामुळे ह्यांचे प्रेशर शॉट्सचे वेगळे होते, पण ॲज अन ॲक्टर सुद्धा त्या क्राऊडमध्ये घुसायचं, पण तो शॉट देताना सुद्धा ते आतलं सतत ठेवायला लागायचं की इथे काय, इथे किती डिग्री, काय काय, कारण मागे पुढे शॉट्स पण होतात ना फिल्मचे. त्यामुळे तेही मला लक्षात ठेवायला लागायचे की पुढचा इव्हेंट काय, हा कुठल्या शॉटचा हे आहे, असा तो सगळा एक हे होता. पण म्हणून म्हणतो की परत निशी ॲज अ हे म्हणून की काय म्हणतो त्याला, ते सिस्टीममध्ये निशी एवढा आहे की आय मीन यु नो इट्स म्हणजे काय म्हणतो मी आज जो आहे तो मी म्हणेन की निशीमुळे, यु नो, बिकॉज इट्स नॉट जस्ट द फिल्म. त्याच्या आधीचा जो प्रोसेस किंवा आधीचं जे आमचं हे आहे, इट्स म्हणजे ते तर म्हणजे असं इतक्या मोमेंट्स आहेत, इतकं हे आहे. सो ह्या म्हणजे काय म्हणतो त्याला फिल्ममुळे जे पुढचा मला जे ॲज अन ॲक्टर म्हणून दिलं आहे किंवा मी म्हणतो ना तसं की हे आपण मोमेंट्स इम्बाईब करणं किंवा हे करणं किंवा स्क्रिप्ट समजणं, हे सगळं निशिकडनं आला. इनफॅक्ट गॉरिला वगैरे शूट्स आम्ही आधी म्हणजे अनुराग बासू किंवा श्रीराम राघवनबरोबर टेलिव्हिजन करताना हे सगळे ते तसेच खूप करायचे, करायचं. कारण ते परवडत नसायचं, त्यामुळे ते होतं. बट ॲज अन ॲक्टर असे शूट्स करताना किंवा हे करताना तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं हे परत कसं हे म्हणजे हेवी कॉन्सन्ट्रेशन आणि आतलं जे लागतं ना ते खूप म्हणजे मला निशीची खूप मदत झाली आहे. म्हणजे संवाद कमी होते पण एक्सप्रेस होणं खूप जास्त होतं. मी तेच फेशियल म्हणतो. एक्सप्रेशन त्याचा त्रास असतो नाही का, आपण म्हणजे आपल्याला आणि परत एक्सप्रेस व्हायचे ते इतक्या आतमध्ये काहीतरी तुमच्या फुटतंय आणि ते तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय आणि तो त्रागा तुम्हाला चेहऱ्यावरनं दाखवायचंय. मेंटली किती त्याचं एक हे होतं, कारण पाहताना कधी कधी ना प्रेक्षक म्हणून आम्ही डिस्टर्ब एक असतो ना, म्हणजे तो त्याच्याशी कनेक्ट होऊन ते डिस्टर्ब होणं असतं की त्या सिस्टमच्या विरोधात जाताना. निशी सरांबरोबर कितीदा हे व्हायचे म्हणजे डिस्कशन व्हायचे किंवा पटायचं नाही किंवा अरे नाही थोडं अजून असं झालंय कुठल्या scene च्या नाही, बाबतीत? कारण मी जसं म्हटलं की तसं हे आधी जास्त होते थोडं कमी. नाही, लकीली मी जसं म्हटलं तसं निशीबरोबर खूप आधीपासून सतत हे असल्यामुळे त्याचा एक फायदा खूपच झाला. म्हणजे आणि निशीला माहिती होतं, कारण एकदा शूटवर गेल्यानंतर देर इज नो स्पेस फॉर डिस्कशन. Time हे also. आम्हाला टाइम ऑफ डिस्कशन, इतके ते शॉट अचीव्ह करणं, कारण निश्चितचं सगळ्यात हे होतं की शॉट अचीव्ह करणं या सगळ्यांचं. आणि तू जे म्हणतेस ना तो जो इम्पॅक्ट होतो हे मला एवढा होईल असं मलाही माहिती नव्हतं. वी जस्ट मेकिंग अ गुड फिल्म. हे सगळं निशी आणि ह्यांचं हे आहे, कौशल्य आहे. आय वॉज डुईंग ॲज अन ॲक्टर ॲज माय जॉब, आणि जे आधीपासून आम्ही जे काही केलं होतं आणि जे मला जे प्लेग्राऊंड मिळालं होतं ते मी करत गेलो. पण तो जो इम्पॅक्ट आहे ना तो ह्या सगळ्या लोकांचा आहे. म्हणजे निशी हा एडिटर अमित, आय कुडंट इमॅजिन दिस काइंड ऑफ फिल्म. नो, मी ॲज अन ॲक्टर आय वॉज डुईंग इट. मला फक्त ते त्याची इंटेन्सिटी त्याचं हे जेवढं मला हे, पण इट्स अ टीम.
म्हणजे ही फिल्म अशी आहे ना की यू कांट सेपरेट एनीबडी, इवन ही हा काय याचा पण आता पोलिसांचा इफ यू सी किती मोनोटोनस ट्रॅक असतो पोलिसांचा अदरवाईज, बट व्हॉट अ ट्रॅक, असा ट्रॅक पोलिसांचा आणि तो जो पोलीस angle- आवडला. यार कुणीतरी नाही, कारण माणूस म्हणून दाखवला ना. माणूस होता सिस्टमच्या विरोधात तो बोलतोय, तो त्या ह्याच्यात काम करतोय तरी पण तो बोलतोय. So it is not my film, obviously because हे, but it is with हिने काय म्हणजे त्या त्या घरामध्ये त्या सीन्समध्ये तिचं जे सगळं आहे, नुसती ती दाराच्या इथे बसते, आय मीन यू कॅन फील एव्हरीथिंग. पण हे सगळं क्रेडिट निशीला परत ते हे जातं बिकॉज इट्स अ डिरेक्टर्स फिल्म. आणि शिल्पा, तुम्ही जी भूमिका साकारली आहे तर ती बाई आहे ना, ती मध्यमवर्गीय कुटुंबातली अलका आहे, ती प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बायकांशी रिलेट करते, म्हणजे तिच्या मनातलं बोलते ती. नवऱ्यावरचा जो राग आहे आणि ते म्हणतायत की 2 रुपयाच्या ह्याच्यापासून ती गोष्ट सुरू होते, पण त्याच्या आधी दोघांचं भांडण झालेलं असतं घरामध्ये. आणि एक वाक्य आहे, तुम्ही त्याच्यात म्हणता की चोरी होणं झालीये हे बोलणं आणि चोराला पकडणं याच्यात फरक आहे. आणि ते तुम्ही करून दाखवू शकाल. कारण तिथेच ती मला वाटतं ठिणगी पडते आणि दुसऱ्या दिवसापासून डोक्यामध्ये सुरू होतं की ती लिंक मिळते तुम्हाला पण त्याच्या विरोधात, सिस्टमच्या विरोधात बोलण्याची. सो ते जे आहे घरातले जे सीन आहे, तुम्ही म्हणता की मला घराबाहेर यांनी काढलंच नाही किंवा घरामध्येच माझे सीन आहेत, पण तिथून ती ठिणगी पडते. मला वाटतं ते पुढचं सगळं घडायला ते तो सीन कारणीभूत आहे. थोडं मागे जाऊया माझ्या बाबतीतलं. माझ्यासाठी सुरुवात ह्या सगळ्यांच्या पेक्षा खूप उशिरा झाली. मी माझं काम इतर चालूच होतं. निशी आणि मी आम्ही रुईयाला पहिलं भेटलो. 7च्या आत घरात या एकांकिकेत निशी जो काही अजूनही कॉलेजला तेव्हा होता, तो खूप बरंच काही करून होता. सो मी आले 92 साली रुईयात आणि निशी त्याच्या आधी जाऊन इतर कॉलेजेस फिरून त्याचे काय डिग्र्या घेऊन पुन्हा एकदा रुईयाच्या नाटकात काम करायला आला होता माझा. आणि तो सांगायचा की आम्ही एकत्र कॉलेजला होतो तर आम्ही असे होतो, अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र असं. तर ते करताना आमचं जे काही थोड्याफार गप्पा व्हायच्या, बोलणं व्हायचं. कारण मला त्यांनी नंतर सांगितलं होतं की खूप नंतर सांगितलं होतं की बरं काम केलंस तू सिनेमात. आणि म्हणला की थँक्यू, कारण खूप अनेकांनी मला विचारलं वाय शिल्पा तुळसकर. सो यातल्या काही गमती आहेत त्या अशा की जसं निशीनी त्यात आणि मी आता त्यानंतर सूरज बडजात्यांबरोबर काही टेलिव्हिजनचं काम केलं, तर मला त्या कॅरेक्टरमध्ये बघू म्हणजे इमॅजिन करू शकणार नाहीत असं मला वाटतं. आणि ते निशीनी केलं, तेवढा विश्वास दाखवला माझ्यावर. सो आय विल बी ग्रेटफुल. संदीप म्हणाला तसंच माझंही म्हणणं आहे की आज कितीही मी काम केलं, माझं सिनेमाचं बॉडी ऑफ वर्क फार नाही आहे. तेलगू, मल्याळम, गुजराती सगळं झालं आहे. आत्ता तेलगू करून आले मी अनेक सिनेमे. पण मराठी सिनेमा माझा कुठला म्हटलं तर तो डोंबिवली फास्ट येतो. आता ह्यापेक्षा मी काय बोलू. दुसरी गोष्ट अशी की करताना काम ह्यांना खूप काय काही माहिती होतं आणि मी असं डोळे, नाक, कान सगळं उघडं ठेवून पाहत होते. संदीप बरोबरचा कम्फर्ट होता तो का आणि कसा आहे ह्याला माझ्याकडे काही एक्सप्लेनेशन नाही. निशी बरोबर करतानाचं दडपण होतं कारण त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली नव्हती. मी अख्खा सिनेमा एका प्रेस स्क्रीनिंगसाठी पाहिला, फेमसला पहिला, नंतर रवींद्रला आमचं सगळ्यांसाठीचं हे होतं. ह्याच्याबरोबरचा आता काही इश्यू नसतो कारण DOP इज युअर बेस्ट फ्रेंड. डिरेक्टरपेक्षा एक पैसा पुढे. काही गोष्टी ज्या माझ्याकडून राहिल्या त्याही मी सांगेन. पण निशीचे ब्रीफ्स आधी, मध्ये आणि फोनचा एक फोन कट होता ज्याविषयी खूप बोललं गेलं नंतर, ते सगळं तो समोरून मला क्यूज देत होता ना. मी जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा मला कळलं की संदीपनी काय केलं आहे. ॲक्टरला मदत नेहमीच होते, एक मास्टर होतो किंवा काहीतरी आपण एक रिहर्सल केलेली असते. फोन कटसाठी त्याचा भाग ऑलरेडी शूट झाला होता आणि तो काय इंटेन्सिटीला होता हेही मला माहिती नाही. कुठे तुम्ही मॅच करणार, काय करणार, विचार तू सगळं करशील. पण तर इथे तो देतोय ते क्यूज, माझ्याकडे बघ आणि माझ्याकडे, आणि आम्ही 1 टेक ओके केला होता आणि ही ओके डिट. वी डिडंट हॅव, कारण तो म्हणेपर्यंत काही नाही, तो 1 मोर म्हणाला असता तर 1 मोर झाला असता. सो ह्या पण ह्यांच्या काही गमती जमती आहेत. आता ह्या डिजिटलच्या युगात कोणाला ह्या टॅलेंटबद्दल कळणार नाही कारण ती टेक्नॉलॉजी त्यांना माहितीच नाही आहे. कारण DOP ओके म्हणेपर्यंत शॉट ओके नाही होणार, डिरेक्टर काही म्हणो.
सो त्याची मला निशीची ऑफकोर्स मदत झाली. सुरुवातीचा जो कुकरचा सीन वगैरे आहे, यातल्या बाकीच्या गमती अशा आहेत की एक खूप कर्कश असा टोन त्यांनी मला दिला होता. आणि त्या दिवशी शूट सुरू व्हायच्या आधी आम्ही तो डिस्कस केला. तो मला म्हणाला, हा तुझा आवाज वाटला नाही पाहिजे. सुकन्या त्यांनी मला नंतर डबिंग तू का नाही केलंयस, पण किती अगं तो असा आहे. म्हटलं मी केलंय डबिंग. सो ते डबिंगवर त्यांनी पुन्हा एकदा माझ्याकडून डबिंगच्या वेळेस काम करून घेतलं. आणि तो मी सारखी त्याला जाऊन विचारायचे, खूप जारिंग वाटतंय रे, खूप असं आहे. तर तो ट्रिगर जो ह्याचा आहे तो त्या एका भांडणाचा नाही आहे. त्याच्या आधी तो शाळेचा सीन झालेला आहे. ती बूट आपल्याला चांगल्या शाळेत घाला, तो जो बॉटल अप होतो तो तुझ्यामुळे होतो, तर तेवढी इरिटेटिंग तू वाटली पाहिजेस. लग्न झालं तर मला मुलगा झाला होता असं म्हणजे मला कोणी पसंत केली नसती. नाही तर तरी बाबांना म्हटलं होतं बँकेत का येस असा बघा. म्हणजे एक तो हो, पुरुषांच्या ह्या काही एक एक वाक्याची पवारांची आहेत. बायकोच्या मनातलं आहे ना आता. की माझं काय छान होऊ Arrange शकलं marriage. असतं. आणि कोण कोण आले होते मला, मी तुला हो म्हणाले, ह्या गोष्टी खूप. आणि त्यात पुन्हा बेसिकली ते म्हणजे माझं आणि की डोंबिवलीला राहणाऱ्या किंवा तो जो त्या एक हे आहे बायका. ना की ज्या बायका ज्यांना खरं जायचं नसतं किंवा कुठून कुठून गिरगावातनं आलेले असतात आणि त्यांचं ते इतकं म्हणजे आतमध्ये असतं ना की तो इरिटेशन आणि हे पण जगणं असतं. ते जे आहे ना, ते जे हिने आणि निशी आणि हिने उभं केलंय ना, सो वन इज युअर व्हिज्युअल शूट्स ऑफ हे, बट वन इज थ्रू ऍक्टर्स. की ना ही डोंबिवली आहे, हे जर दादरमध्ये असतं तर मे बी निशीनी असं केलं केलं नसतं.